साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। वाहन चालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। वाहतूक व्यवस्थेतील वाढती अराजकता आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता भारत सरकारने 1 मार्च 2025 पासून नवीन मोटर वाहन दंड कायदा 2025 लागू केला आहे। या कायद्यानुसार वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकांना मोठ्या दंडासोबत कठोर शिक्षेचाही सामना करावा लागू शकतो। भारतीय रस्त्यांवर दररोज होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप लोकांना बळी जातो। यामधील मुख्य कारण म्हणजे वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष। सरकारचे उद्दिष्ट आहे रस्ते अपघातांमध्ये घट करणे, रस्ते सुरक्षित बनवणे आणि नागरिकांना शिस्तीची सवय लागणे। हेल्मेट शिवाय गाडी चालवताना आढळल्यास 1000 रुपये दंड आणि 3 महिने लायसन्स निलंबित करण्यात येत आहे। पूर्वी हा दंड फक्त 100 रुपये होता, त्यामुळे लोक दुर्लक्ष करत होते। आता मात्र नियम मोडणे महागात पडणार आहे। सीट बेल्ट न लावल्यास 1000 रुपये दंड, फोन वापरावर देखील बंदी। गाडी चालवत असताना फोन वापरल्यास थेट 5000 रुपयांचा दंड आहे। ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास 5000 रुपयांचा दंड आहे। वेग मर्यादा ओलांडल्यास किंवा स्टंट केल्यास 5000 रुपये दंड आहे। दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे। पहिल्यांदा पकडल्यास 10,000 रुपये दंड आणि 6 महिने तुरुंगवास, दुसऱ्यांदा पकडल्यास 15,000 रुपये दंड आणि 2 वर्ष तुरुंग। तर वाहन चालवणारा चालक अल्पवयीन असेल तर पालकांवर 25,000 रुपयांचा दंड, त्याशिवाय 3 वर्षांचा तुरुंगवास आणि वाहनाची नोंदणी देखील रद्द करण्यात येणार आहे।